वारकरी संप्रदायातील ज्या मनोवादी आणि धर्मांध विचाराच्या, वर्णवर्चस्ववादी विचाराच्या घुसखोरांची आम्ही यादी जाहीर केली होती. त्या 20 घुसखोरांना महाराष्ट्रातले वारकरी आता माफ करणार नाही. त्यातलेच किशोर शिवनीकर नावाचा एक गुंड प्रवृत्तीचा पिस्तुल्या वारकरी, ढोंगी वारकरी, भोंदू वारकरी लातूर जिल्ह्यातल्या एका सप्त्यामध्ये आर्थिक घोटाळा करून पैसे घेऊन फरार झाला होता. त्याचा हिशोब नाहीये. त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या धर्मवीर शिवसेना आघाडीचा जो काय अक्षय भोसले अध्यक्ष आहे, त्याने पंढरपूरच्या निवृत्ती नामदास आणि बाकीच्या लोकांना हाताशी धरून 2024 मध्ये 2 सप्टेंबर 2024 हा GR आहे शासनाचा. यानुसार 43 बोगस दिंड्या दाखवल्या आणि शासनाचे अनुदान लाटले 2 वर्ष. एकनाथ शिंदे साहेब ह्या लांड्या लबाड्या करणाऱ्या अक्षय भोसले असेल, निवृत्ती नामदास असेल, या 43 बोगस दिंड्या दाखवणाऱ्या या टोळीला आपण कधी ओळखणार आहात? त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कधी होणार आहे? वारकरी संप्रदायातले घुसखोर आम्ही उघडे पाडत राहणार. एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या अक्षय भोसलेने तुमच्या भोवती जे काही लोक आणतोय ते सगळे मनोवादी आहेत, वर्णवर्चस्ववादी आहेत, रामदासी पंथाचे आहेत. आमच्या ज्ञानोबा तुकोबाच्या वारकरी संप्रदायामध्ये अशी घुसखोरी आम्ही होऊ देणार नाही. या 43 लोकांच्या ज्या काही बोगस दिंड्या दाखवल्या आणि जे अनुदान लाटलं त्याच्यावर कधी कारवाई करणार? किशोर शिवनीकरवर कधी कारवाई होणार? हा आमचा तुम्हाला सवाल आहे. एक एक करून सगळेच आता उघडे पडणार आहेत. संतांचा वारकरी संप्रदाय वाचवायचा आहे. त्यातली घुसखोरी आम्ही बाहेर काढणार आहोत. संतांचा वारकरी संप्रदाय आम्ही टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.